चंद्रकला चालशील ना म्हटलं मग आज मार्केटमध्ये. हो शांताबाई येईन ना मी. आता तुम्ही सगळे जाण ना, मी काय येणार नाही काय सामान सुमान घेवाले. येईन ना. तर किती वाजता चालली तर तू? जाऊ ना, कामं गिमं करून 11 वाजता निघून जाऊ. ठीक आहे ना. तर मी बी अंग पाय धुवून तयार राहतो मग 11 वाजेपर्यंत. जाऊ मग संग मग. तर कोण कोण आहे मग आपल्याला सोबती? आपल्याला काय, आपण दोघी आहे आणि प्रीती आहे, तिघी जणी आहे ना. तिघी जणी जाऊ संग मग. ठीक आहे ना, ठीक आहे जाऊ मग. तर हे म्हणत होती शांताबाई, काय काय घेशील म्हटलं तू लेकरासाठी? लेकरासाठी काय ड्रेस घेईन म्हणतो 500-600 रुपयापर्यंत. आणि कडे पाहा लागन सस्ते सुस्ते 2-1 हजाराच्या अंदर अंदर. हा काय, बरं पाहिजे. आता मग तेवढी सोय नाही आहे म्हणा कडे गिळे घेवायची. आता सध्या मी कडकीत आहे, तर कडे गिळे नाही घेणार मी. ड्रेस घेऊन घेईन पोरासाठी, आणि रूपासाठी साडी, आणि सुनीलसाठी, आणि राणीसाठी पाहा लागन. हो, आता 3 जणांसाठी नेऊ आणि राणीसाठी नाही नेणार आपण तर चांगलं नाही वाटणार ना तिले. तर तिच्यासाठी पाहा लागन मग. हो हो, तिले द्या लागन ना ड्रेस घेऊन. तसं आपण तर देत नाही म्हणा कधी घेऊन. पण कामाकाजात न्यावं लागते, काय नेहमी नेहमी घ्यावं लागते काय ड्रेस. हो, त्याच्याशानं म्हटलं घेऊन घेऊ 4 जणांसाठी. 4 जणांसाठी घेऊन घेऊ. पैशाला काही मोजा नाही लागत. एक वेळाच घेणं आहे आपल्याला. आणि आपल्या घरी कार्यक्रम राहते. आता माझ्या घरी कार्यक्रम होता दोन्ही लेकराच्या वेळेस, तर रूपानं ड्रेस आणले होते ना. हो करते ना, तशी करायला मागं गिगं नाही पाहत म्हणा. 2 जण, सुनील बी करते आणि रुपाई करते. हो करतेत ना, तेही लोक करते, तर आपल्यालाही करणं भागच आहे मग. तर कर मग तू तयारी. मी बी घरी जातो, अंग पाय धुतो आणि तयारीत राहतो. बरं बरं, जाय मग. माय बाई, बरं झालं शांता काकू इथंच भेटल्या तुम्ही. तर आता मी तुमच्याच घराकडे येत होते. हा काय, काय म्हणत होते? काही नाही, किती वाजता जा लागते म्हणत होते. त्या हिशोबाने मी बी करतो मग कामं गिमं. जाऊ ना 11 वाजता जाऊ ना, कामं गिमं करून जेवण खाऊन करून. जाऊ 11 वाजता होते ना खरेदी मग आरामात. हो हो, होते ना मग. दिवसभर खरेदीच करणे. दिवसभर काय मार्केट उचलून आणायचं आहे काय पप्पा आज? पूर्ण मार्केटच उचलून आणतं काय घरी? नाही नाही, मार्केट तर उचलून नाही आणायचं आहे, पण सामान सुमान घेवायला टाइम लागते ना. इथं जा तिथं जा, कोणत्या दुकानात कपडे आवडते, कोणत्या दुकानात नाही आवडत. तर तेही पाहा लागते ना मग आपल्याला. हो ते तर आहेच. तर ठीक आहे ना, जाऊ. 11 वाजेपर्यंत कर मग तू कामं. चंद्रकलाला आत्ताच सांगितलं मी 11 वाजता जा लागते म्हणून. तर हो म्हणते शांताबाई, करतो म्हणते मी तयारी. तर तू बी तयारीत राह मग 11 वाजेपर्यंत. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. चाल मग, मी आता घरीच चालले. बरं मी जातो ना आता घरी. मी कामं गिमं करतो. आई कुठं गेली होती? मी वाटच पाहून राहिली किती वेळची. कायच्यासाठी नेहा? चालत नाही का? किती वाजता चालतं? चालणं लवकर चाललं जाऊ. जाता जाता अजून आपल्याला सामान सुमानी घेऊन जा लागन. नाही तर मग अजून म्हणून का पाय बा वेळेवरच येते. तर चाललं मग, आज चाललो जाऊ ना. माय तूच तर म्हणत होती व आई संध्याकाळपर्यंत जा लागते, संध्याकाळपर्यंत जाऊ आपण. त्याच्यानं बसली मग मी थोडीशी तिकडे रुक्माच्या घरी गोष्टी गिष्टी करत. हा काय, तर कर ना मग तयारी. आता मार्केटमध्ये जाऊ तर टाइम नाही लागणार का आपल्याला घुमा गिमाले. तर कर मग तयारी आणि चाललं जाऊ. मलेच म्हणतं लेकराची तर तयारी करून ठेवायला पाहिजे होती मग आतापर्यंत. लेकराची तयारी काय, पॅकिंग वॅकिंग काय करायचं आहे. ती वाचच असन. माहीच वाट पाहत बसली आई कधी येते ना आई कधी येते. तर पॅकिंग करायला टाइम लागते का? लवकर पॅकिंग करतो मी. तू येतो तेच राहते, लवकर पॅकिंग करतो मी, लवकर पॅकिंग करतो मी. आता 2-4 दिवसापासून माहीत आहे ना बारशाला जा लागते म्हणून, तरी पॅकिंग नाही करून ठेवत तू. आई सगळे कपडे काढूनच ठेवले आहे म्हटलं मी. तयारीतच आहे, फक्त बॅगेतच पॅक करणं आहे. बरं बरं कर मग, पॅकिंग गिकिंग कर आणि चाल मग. कायच्यानं चालतं ना, बसनं चालतं का ऑटोनं चालतं? जे गाडी भेटली त्या गाडीनं चाललं जाऊ. बसची नाही ऑटोची वाट पाहणं परवडते काय? चाललं जाऊ कायच्या नाही. बरं बरं. आणि टिकटीले पैसे घेजो म्हटलं संग, नाही तर वेळेवर म्हणशी नाही पैसे नाही आहे, पैसे नाही आहे. दिले आता तुले मी ना बँकेतून पैसे काढून. आता माझ्याजवळ काही पैसे आहे नाही. टिकटीले म्हण, आणि काही देवा घेवाले माझ्याजवळ पैसे नाही ठेवले त्या. तुले म्हटलं 500 रुपये राहू देवा माझ्या अकाउंटमध्ये, तर तेही नाही ठेवले त्या. काढून घेतले पूर्णचं पूर्ण पैसे. तर 500 रुपये ठेवून काय करत होती तू? 500 रुपये काढले तर आपल्या कामी नाही पडणार काय? जावाची तिकीट, येवाची तिकीट. आता जाऊ तर काही ना काही तर घ्यास लागन पोरासाठी. आणि आता आपण कपडे घेऊ तर थोडेसे चांगलेच घ्या लागन ना. एकदम सस्ते सुस्ते घेऊन जाशील काय त्या गावातल्या लोकांवानी? गावातले लोक सस्ते सुस्ते नाही आणत म्हटलं. पाहिजून तू आता उद्या बारशाचा कार्यक्रम आहे तर कोण सस्ते कपडे आणते पाहून घेजो. उद्या पाहिजो ना म्हटलं तू. सगळ्या जणी 500च्या वरच्या साड्या घेऊन येईन म्हटलं. तिच्या मैत्रिणी कोणतीच अशी मैत्रीण नाही आहे म्हटलं का 100 रुपयाची 200 रुपयाची साडी घेऊन येईन किंवा ब्लाऊजचं पीस घेऊन येईन म्हणून. गरीब असन पण करतेत ते, करायला बसले तर. गरीबीच करते पण चांगलं घेते म्हटलं. हो, तर मी बी काय एकदम चिंदीवाणी कपडे घेईन काय? चांगलेच घेईन ना थोडेसे. हो तर कर मग तयारी आणि चाल मग.
हा. सुनीलचा गी फोन आला होता काय? नाही आज तर नाही आला फोन, काल आला होता. काल संध्याकाळी नाही बोलली काय तू, तेव्हाच तर आला होता. तेव्हापासून त्याने नाही लावला तर मी नाही लावला. मग त्याला वाट पाहत असन ना, म्हणत असन बाई आली नाही, बाई आली नाही. तरी त्याला म्हटलं का येतो उद्या, तर जाऊ ना संध्याकाळपर्यंत. बरं बरं ठीक आहे. अहो रुपा, पीठ दळून ठेवलं म्हणते ना, हा तर जवळले पाठव जो आणि घेऊन ये जो म्हणा बंडीत टाकून. कोण आलं होतं सांगाले? काय माहित बा कोण होय तर ओळखत नाही मी. लहानशा पोराले पाठवलं होतं. आपल्या राणी एवढाच होता. कोण होय तर नाव नाही माहित मला. असन मग गण्या गिन्या असन नाही तर चंदू असन. नाही हो, गण्याले तर ओळखतो मी, शांताबाईच्या नातूले. आणि मंदाच्याही पोराले ओळखतो मी, चंदूले. दोघालाही तर ओळखतो. नवीनच होता तो, कोण होय तर. काय माहित मग, प्रीतीताईचं राहू शकते पोरग, नाही तर मग आशाचं राहू शकते. काय माहित आता कोणाचं पोरग होय तर, प्रीतीचं होय का तिकडे आशाचं पोरग होय. तर आला होता म्हणे, काकाजीनं पाठवलं म्हणे, म्हणते म्हणे का पीठ दळून ठेवलं तर घेऊन जा. असं ठीक आहे ना, सांगतो ना त्याले. आणि मी काय म्हणताय, जाशील ना मग तू आज बाजारात? घेऊन ये जो सामान सुमान. मला जास लागन काय तर मग बाजारात? जास लागन काय म्हणजे जाशील नाही काय तू? हा, कपडे लत्ते घेवायचे, अजून पूजाचं सामान सुमान बारीक सुरीक. हा, लिस्ट तर तयार केलीच आहे, काय काय लागते बारशाच्या कार्यक्रमाले. तर त्या हिशोबाने आण तू. हा, ठीक आहे ना, चालली जाईन मग. तर कोण कोण जाऊन राहिलं मग? राणीचे बाबा म्हणत होते, मामी मामाजी आहे म्हणे, पवन आहे, मी आहे म्हणे, आम्ही 4 जण जाईन असे म्हणत होते ते. हा काय, तर जाईन मग. हो, चालली जाजो. स्पेशली ऑटो करूनच नेणार आहे, कारण की सामान सुमान आणायला ऑटो लागनच ना. तर म्हणे गावातलाच ऑटो सांगून देऊ म्हणे, स्पेशली ऑटो करून जाऊ आणि त्याच ऑटोने येऊ म्हणे. ठीक आहे ना, तर चालली जाईन मग. पाहिजो हा याले दिवसभर बरोबर मी जाईन तर, नाही तर रडवट ठेवशील घरी. नाही वाई, नाही रडवत ना मी. हा, रडला तर घेऊन नाही बसत काय मी त्याले. पाय बरं आताही घेऊन बसली आहे. हो ना, घेऊनच बसा लागते बाप्पा तू याही पोराले. आता उद्या बारशाचा कार्यक्रम होऊन जाते. हा, मग त्याला पाळण्यात टाकल्यावर राहते मग तो पाळण्यात. तेवढ्या वेळात तर घरातले का मग होऊन जाईन मग तू ये. हो, पाळण्यात राहते ना लेकरं, पाळणाच पाहिजे. आता पाळणा नाही ना, काही नाही. आणि म्हणते बारसं झाल्याशिवाय लेकरायला पाळण्यात बी नका टाकू म्हणते. त्याच्यानं थांबलो आपण. तर आजच्या दिवस, मग उद्या तर टाकणंच आहे. हो हो, आजच्या दिवस देऊ दे तरास दिन तर दिवसभर, मग उद्या पाळण्यातच टाकणे. चाल मग, आता जाऊ म्हणते बुवा, तर मी बी लवकर लवकर कामं गिमं करून घेतो. आणि गरम पाणी की करून ठेवलाय म्हटलं, इकडे आणून ठेवून देऊ काय तुझ्या रूम मध्ये? किचन मध्ये आहे का? तिकडे आणून ठेवून दे. नाही इच्छा इथं घे नव्हते. हा, तहान लागली तर मला अजून किचन मध्ये जा लागन आणि मग पाणी पिऊन या. ठीक आहे ना, आणून ठेवतो. फक्त विचारलं इथं ठेवू का तिथं ठेवू बा, तिकडेच राहू देऊ? नाही, आणून ठेवून दे. बरं. आणि राणी तर आहेच आज घरी? हो, आहे ना घरी. ते ऐकते मग कामं गिमं, तिला सांगितले म्हणजे ऐकते ते कामं. हो. बबिता, मी चालली म्हटलं आता मार्केटमध्ये, तर पाहिजो लेकरायले. आणि अजून हे म्हणत होती मी, तू आईले सांगायचं राहिलंच व रेखाबाईले फोन लावून सांगून दे ना उद्याचं बारस आहे म्हणून. अम्मा हो गड्या, आईले फोन लावायचाच राहिला. मग सांगून दे ना, मग वेळेवर कधी सांगशील? हा, आता सांगून दे तर रेखाबाई बी तयारीत राहीन मग. हा, उद्याचं कसं काय आहे तर एकटी येते का मग धाराली आणते तर. हा, फोन लावून सांगून दे जो उद्याचं बारस आहे म्हणा रुपाच्या पोराचं, तर ये जो म्हणा. रुपानं सांगितलंय मले बोलाव जा म्हणून. ठीक आहे, नाही लावतो मी आता आईले फोन. आत्ताच लावतो मी आठवणीनं. आता काय, आत्ताच लाव फोन काढणं आणि सांगून दे ये बा म्हणून उद्या. हो, सांगतो ना. आणि तुझ्यासाठी काही आणा लागन काय? नाही आई, काही नाही आणा लागत. आहे ना मेकअपचं घे सामान. पाहिजो काही वाटन तर सांगजो मग. बरं, एक काम कर जा, ते चारकोल घेऊन ये जा बरं, तोंडाला लावायचं. एक काम कर, मला काही तेवढं समजत नाही चारकोल काय होय ना काय नाही. तू व्हॉट्सअपवर पाठवून दे फोटो काढून, मग मी तो फोटो दुकानात दाखवन तर ते लोक देतेच मग बरोबर. ठीक आहे ना, तुम्हाला फोटो काढून पाठवून मी. अजून काही? नाही, आता काही नाही आणा लागत. बर. कुठं राहिल्या हो बापा या ना म्हणा लवकर. 11 वाजता जाऊ म्हणत होतो. हा, 11च्या आता 11:30 झाले, निघतच नाही घरातून लवकर. मार्केटमध्ये गेल्यावर टाइमच लागते ना, घुमा फिराले सामान सुमान घेवाले. यायले काय मजाकच वाटते काय तर काय माहित. लवकर चाललं जाऊन लवकर येऊन जावं तर काही समजतच नाही. प्रीतीला तर लागतेच टाईम, पण चंद्रकला बी तशीच निघाली, आली नाही अजून. काय झालं हो शांताबाई, काय म्हणून राहिली मले? अम्माय तू इकून आली का? चला ना बाबा लवकर, 11चे 11:30 इथंच वाजवले. हा, गाड्या घोड्याही भेटले पाहिजे आपल्याला. काय घरची गाडी आहे काय, गेल्याबरोबर आपल्याला गाडी भेटतेच? शांताबाई मला काय म्हणतं, हा तूच तर लेट आली. आमची तर किती वेळची तयारी झाली. प्रीती तर मगानीच जाऊन बसली तिथं वळाच्या झाडापाशी. अम्माय मगानीच गेली काय ते?
तूच 11 वाजता म्हणत होती, 11 वाजताच गेली ते. या म्हणे काकू तुम्ही, मी जाऊन बसतो म्हणे तिथं. आणि मग मी म्हटलं आता शांताबाई येईन तेव्हा जाऊ गड्या, तर मी तुही वाट पाहत बसली आणि तू इथं उभी आहे. लय वेळची आली का इथं? नाही नाही, लय वेळची की नाही आली, आता 5 मिनिट झाले. मी म्हटलं या ना तुम्ही कोण आवाज गिवात द्यान, तर आवाजही नाही देत. मग झाली तयारी का चालू आहे शांताबाई, किती वेळ आहे, काय वेळ आहे? आता तुला काय आवाज द्यावा लागते काय शांताबाई? हा, तुही तयारी तर सगळ्यात पहिलेच होते, त्याच्यानं काही आवाज नाही दिला. मग बरं चाल, आता झाली ना आपली तिघीची तयारी. चाल मग आता. हा चाल, एखादा ऑटो गिटो येईन तर निघून जाऊ लवकरात लवकर. हो हो चाल मग. शांता काकू कुठे चालता पहिले? काय म्हणतो तू? पहिले कपडे घ्यायला चालतं का सोनाराच्या दुकानात चालतं? शांताबाई, पहिले कपडे घ्यायलाच जाऊ. कपडे घ्यायलाच टाइम लागन आपल्याला. साड्या पसंत करायलाच तर 1-2 घंटे लागते आपल्याला. ह्या कलर दाखवा आणि तो कलर दाखवा, ह्या पॅटर्न नाही तो पॅटर्न नाही. हा, पॅटर्नच पाहायला लय वेळ लागते म्हटलं. हो काकू, तसं करू. हे सोनाराजवळ काय जाणं आहे घेणं आहे ना, निघणं आहे आपल्याला. हा, तर कपडे घ्यायला जाऊ पहिले. बरं ठीक आहे ना, चला मग. चला, कुठं चालता मग तुमच्या मतानं? चाल ना, जिथून आपण नेहमी कपडे घेतो तिथंच जाऊ. कुठं जावाचं आहे आपल्याला? नाही तर काय काकू, वळकीवाल्याच्या दुकानात चला. काही उधार ठेवायचं राहील तर ठेवू शकतो आपण 100-200 रुपये. बरं चला मग, मी नेतो तुम्हाला बरोबर. चला बरं चाल. अमाय बाई, दिसलेच नाही तुम्ही, कधी काय आले तर? आम्ही काय मावशी, झालं आम्हाला अर्धा 1 तास आलो तर. हा काय, आम्ही आत्ताच आलो बा ऑटोनं. हा काय, आम्हाला माहित नाही तुम्ही येऊन राहिले म्हणून. नाही तर संगमंग नसता आलो काय. स्पेशल ऑटोच सांगितला होता मी, ऑटोच केला ना स्पेशल. ह्या ऑटोतच येणं होत होतं तुमचं. आता तेवढं आम्हाला नाही माहित ना सुनील भाऊ, आता तुम्ही स्पेशल ऑटो केला बा म्हणून. आणि आता माहित नाही तुम्ही किती वाजता जाणार आहे, काय जाणार आहे. नाही तर त्या हिशोबानं मग आम्ही केली असती तयारी. हो, आम्ही काय 10 वाजताच निघालो घरून. असं तर दोघच जण आले काय मग? नाही, माहीत आले ना, पवन आला आणि पवनचे बाबाही आले. अच्छा, तर ते दोघं दिसून नाही राहिले. हाय ना, चहा पिऊन राहिले ते. तुम्ही जा म्हणे, येतो म्हणे आम्ही चहा पिऊन. मी म्हटलं ठीक आहे, तोपर्यंत आम्ही इकडे बाकीचं चिल्लर सामान घेवायचं आहे तर घेऊन घेतो म्हटलं. मग काय, सगळ्यात आखरी बाजारच करणं आहे ना, बाजार करणं आहे ना, मग जाणं आहे भाजीपाला उद्यासाठी. हो, उद्यासाठी करून घ्या मग बाजार. चाला तर चालता मग संगमंग जाऊ. संग मग आले काही नाही, पण आता स्पेशल ऑटो केला ते कोणी याच्या वेळेस ऑटो खाली होता, ठीक आहे येणं झालं असतं. पण आता इकून तुम्ही सामान सुमान राहीन, मग भाजीपाला कट्टे हे ते, तर आपल्यालाच बसायला जागा नाही राहणार बरोबर. हो, तुमचं सामान नाही मावणार ना मग आम्ही 3 जणी येईन तर. 3 जणीले काय लय मोठी जागा लागते काय? 3 जणीले जागा लई मोठी नाही लागत, पण आम्ही 3 जणी, तुम्ही 4 जण, म्हणजे किती जण झाला पण 7 सीटा. 7 सीटात तर ऑटोच फुलून जाते, मग सामान सुमान कुठे ठेवन? हो कळ्या, ते आहे. मग त्याच्यानं राहू द्या, तुम्ही चालले जा, आम्ही कायच्या नाही निघून जाईन. आणि तसंही आम्हाला काही जास्त टाइम लागणार नाही आहे, जास्त काही सामान सुमान घेणं नाही आम्हाला. 2 घंट्याचं काम आहे, मग आम्ही चाललो जातो गावाले. तुम्ही या मस्त आरामात खरेदी करा, काय काय घेवायचं आहे तर आठवणीनं. काही घाई गडबड करू नका. आणि झेंडूचे फुलं पाहिजे असेल तर इथंच आहे, मस्त चांगले फ्रेश फुलं आहे. हो, घेऊन घ्या लागन ना झेंडूचे फुलं, रांगोळी हे ते उद्यासाठी. बरं करा मग खरेदी, आम्ही जातो. हो शांताबाई, असं आहे तुमचं काम. आम्ही तुमची वाट पाहत तिकडेच बसलो. तुम्ही इकडे आले मार्केटमध्ये भाजीपाला घेवाले. आता येणारच होते ना इकडे, त्याच्यानं म्हटलं पहिलेच चाललं जाऊ बा. आता तुम्हाला कितीक वेळ लागते सामान सुमान घ्यायला ना, कितीक नाही. तोपर्यंत मी भाव टाव विचारून घेतो म्हटलं, कोणत्या दुकानात काय भाव आहे काय नाही. तो घुमलो थोडसा. कुठं 30 रुपये किलो कांदे आहे, कुठं 40 रुपये किलो कांदे आहे. हा काय, तर पाहू ना, आता स्वस्त भेटते म्हणून काय कसंही नाही सावडून नेवायचं आहे. थोडेसे व्यवस्थितच पाहा लागन, चांगला माल. हो, चांगलाच नेऊ ना, काय आता काय खराब चिराब घेऊन चाललो काय आपण. चला मग बुवा, तिकडे जाऊ. तिकडे थोडेसे व्यवस्थित भाव वाटून राहिले मले. बरं चला ना. आणि हा पवन कुठं गेला? पवन येतो म्हणे, मी कटिंग करून आता आलोच म्हणे, तर कटिंग करून घेतो म्हणे. तुम्ही करा म्हणे बाजार. अच्छा, कटिंग करायला गेला काय? ठीक आहे ना, चला मग आता आपण बाजार करून घेऊ. हो, ते लिस्ट पाहिजे म्हटलं, किती काय किलो घ्या लागते तर. 10 किलो आहे का 8 किलो आहे. कांदे, लसूण, अद्रक, भाजीपाला, सांबार, मिरच्या किती काय आहे पाहून घ्या म्हटलं. लिस्टच्या नुसार घेऊन घेऊ, कमी जास्त नाही झालं पाहिजे. बरं काढतो ना, मी लिस्ट काढतो, त्या हिशोबाने घेऊन घेऊ. चांगले टमाटर आहे बुवा, गावरानी टमाटर आहे म्हटलं, घेऊन घ्या इथूनच. टमाटरच घेतो काय पहिले भाजीपाला तर घेऊन घे. काय काय लागते ते. हो, भाजीपालाही घ्या, सांगून राहिली मी का गावरानी टमाटर आहे, चांगले आहे, घेऊन घ्या, फ्रेश आहे ना, मस्त ताजे. बरं घेतो ना, घेतो. दादा, साड्या दाखवा बरं आम्हाला. ठीक आहे ना बाई, दाखवतो. कितीपर्यंत दाखवा? दाखवा ना, 1000 रुपयापर्यंत नाही काय चंद्रकला? हो, 700-800 पर्यंत दाखवली तरी चालते.
न कशातून दाखवू म्हटलं? नेटची दाखवू, ब्रासो दाखवू, पैठणी दाखवू, बनारसी दाखवू? आता दाखवा नवीन पॅटर्न. हो नवीन पॅटर्न दाखवा ना. बरं दाखवतो. पहा मग मित्रांनो, आज आलो बा मी बारशाची खरेदी करायला. आता खरेदी करतो आणि मग जा लागन सोनाराच्या दुकानात. कडी गिडे घ्या लागन आता सस्ते सुस्ते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.